नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपमा रेसिपी। सकाळी मॉर्निंगसाठी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता किंवा मुलांना टिफिनवर वगैरे खायला अशी छान आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर चला, झटपट पद्धतीने आपण ही बनवलेली आहे। तर चला आपण यासाठी काय लागतं ते बघूया। हे बघा, उपमा बनवण्यासाठी आपण रवा घेतलाय। जाड असा रवा आहे हा, 1 वाटीभर घेतलाय मी। टोमॅटो घेतलाय 1 बारीक चिरून, हिरवी मिरची, कांदा, मीठ, हळद, मोहरी, जिरे, शेंगदाणे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर। बघा, आपण गॅसवर कढई ठेवली। कढईत आपण आधी थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आता यावर रवा टाकू। त्याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तेल टाकून आपल्याला छान असा रवा आधी भाजून घ्यायचा आहे। रव्याचा असं खमंग वास सुटेपर्यंत असा लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, आपला रवा छान असं भाजून झालेला आहे। आता आपण याला साईडला काढून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने छान असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आधी कढईमध्ये आपण तेल टाकूया। कढईत मी सर्वात आधी शेंगदाणे टाकलेले आहे। शेंगदाणे छान झाले त्याची चव छान लागते। शेंगदाणे छान झाले तर आता आपण त्यात मोहरी टाकणार आहोत। हिरवी मिरची, जिरं आणि कांदा। छान असं परतून आपल्याला घ्यायचं आहे। यात मी कढीपत्ता टाकते, मीठ,
तर छान असं आपल्याला होऊ द्यायचं आहे. बघा आपला आता कांदा होत आलाय. आपण यात हळद घालूया. यात आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि त्यावर लगेच टोमॅटो. इथे लो फ्लेमवर गॅस करून आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे आपला टोमॅटो छान शिजेल. चला आता आपण बघूया. हे बघ, आता याला आपण असं पळीने थोडंसं मॅश करून घेणार. टोमॅटो छान शिजला की मग तुम्हाला आपल्या छान अशी आंबट चव येते. एक टँगी फ्लेवर आपण जो म्हणतो तो मुलांना खूप आवडतो. हे बघा आता हे छानपैकी हे झालं आहे. आता यात आपण पाणी ॲड करू. 1 ग्लासभर मी पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला जसं लागेल तुम्ही तसं ॲड करू शकता. याला आता आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. यात मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आहे, कारण नंतर हे झाल्यावर आपल्याला मीठ टाकताना अवघड जातं. म्हणून पाण्यातच मीठ थोडंसं असं खारट असं पाणी हे पाहिजे आपल्याला, म्हणजे की रवा टाकल्यावर ते बरोबर व्यवस्थित होईल. हे बघा याला छानपैकी अशी उकळी आलेली. थोड्या वेळ आपल्याला असंच उकळू द्यायचं म्हणजे की पाण्यामध्ये सगळे फ्लेवर छान ॲड होतात. थोडंसं 2 मिनिटं असं झाकण ठेवून पाण्याला उकळू देणार आहे. चला आता आपण खोलूया. हे मी यासाठी ठेवलं होतं कारण की आपल्याला सगळं फोडणीचे मसाल्याचे त्याच्यात पाण्यामध्ये फ्लेवर आला पाहिजे. आता यात आपण आपला रवा ॲड करूया. यावेळेला आपल्याला कंटिन्यू असं चमचा चालू ठेवायचा, नाही तर यामध्ये गाठी गाठी होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला गरम गरम असतानाच एकदम असं हलवायचं आहे. गॅस थोडा लो फ्लेमवर केला मी. हे बघा आता आपण छानपैकी असं मिक्स केलंय. पाणी पण एकदम व्यवस्थित असं झालंय. आता आपला रवा बघा असा कणी कणी तुम्हाला दिसत असेल. तर यासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं तसंच ठेवायचं. चला आता आपण बघूया. हे बघा छान असा आपला उपमा तयार झालेला आहे. एक वाफेमध्येच हा होऊन जातो आणि आपण भाजून घेतलेला असल्यामुळे त्याला जास्त
होऊ पण देण्याची गरज नाही आहे. आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकते. आपला गरमागरम उपमा तयार आहे. आता आपण याला गरमागरम सर्व करूया. आता आपला उपमा तयार आहे. आता आपण यावर कोथिंबीर टाकूया आणि गरमागरम सर्व करूया. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.